जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली आजची कथा आहे शिष्याला आधार गुरुचा. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. शिष्याला आधार गुरुचा. मित्रहो, कुठल्याही शिष्याची वाढ किंवा विकास हा गुरुच्या मदतीनं त्यांच्या मार्गदर्शनानं होत असतो. त्याच्यासंबंधी बोध करून देणारी सुरूच्या झाडाची आणि त्या झाडाच्या आधारानंच वाढणाऱ्या गोकर्णाच्या वेलीची ही बोधप्रद रूपक कथा आहे. ऐकूया. एकदा एका जंगलामध्ये एक सुरूचं झाड उगवतं. ऊन, पाऊस, वारा सगळं काही सोसत ते हळूहळू मोठं होत असतं. अनेक वर्षे जातात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कधी पूर तर कधी दुष्काळ, सगळं काही सोसत ते उभं असतं आणि हळूहळू वाढत असतं. 10 वर्षांनी ते झाड फक्त 10 फूट उंच होतं. 10 वर्षांनी त्याच्या शेजारी एक गोकर्णाचा वेल येतो. तो वेल सुरूच्या झाडाच्या बुंध्याचा आधार घेतो आणि बघता बघता वाढायला लागतो. केवळ 8 ते 10 महिन्यात तो वेल सुरूच्या झाडा एवढा मोठा होतो, म्हणजे 10 फूट उंच होतो. बघणाऱ्या लोकांना वाटतं की हे किती सोपं आहे, 10 फूट वाढणं. अहो, ही वेल केवळ 10 महिन्यातच एवढी वाढली आणि सुरूचं झाड पहा, 10 वर्ष लागले एवढं मोठं होण्यासाठी. परंतु पाहणारे मात्र हे विसरतात की गोकर्णाच्या वेलीला जर सुरूच्या झाडाचा आधार मिळाला नसता तर ती 10 फूट तर सोडाच, पण ती जमिनीवरच लोळत पडली असती. मित्रहो, गुरु शिष्याचं नातंही असंच काहीसं असतं. सुरूच्या झाडासारखं आणि गोकर्णाच्या वेलीसारखं. एखादी कला, एखादा विषय शिकण्यासाठी आपल्या गुरूनं अफाट मेहनत घेतलेली असते, अपार कष्ट सहन केलेले असतात. परंतु शिष्याला ती कला, तो विषय शिकवताना तो अतिशय सोप्या पद्धतीने शिकवला जातो. पाहणाऱ्याला वाटतं की किती सोपी आहे ही कला किंवा विषय शिकणं, पण त्याच्यासाठी आपल्याला आपल्या गुरूचा आधार असतो. त्यामुळं आपण ती कला किंवा तो विषय सहजतेनं अवगत करू शकतो. गुरूचा आधार नसेल तर आपलीही हालत आधार नसलेल्या त्या गोकर्णाच्या वेलीसारखी नक्कीच होईल. म्हणून आयुष्यात गुरूचं ऋण अथवा उपकार कधीही फिटणारे नसतात, कारण शिष्याला गुरूचाच आधार असतो. गुरूच शिष्याचा आधारवड असतो. शिष्याला आधार गुरुचा ही बोधकथा आत्ताच आपण ऐकलीत. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या संग्रहातली ही कथा आहे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.